हॅलो, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके. आपल्याला आज दोन कॉन्सेप्ट बघायचे आहे. फर्स्ट तर मार्जिन पॅडिंग. ओके. आपण मार्जिन कशासाठी यूज करतो? इनर स्पेस की आउटर स्पेस? आउटर स्पेस. राईट. आणि पॅडिंग इनर स्पेस. ओके. तर बूस्टॅपमध्ये जर आपल्याला ते द्यायचे असतील तर बूस्टॅपने काय केलंय, काय स्टँडर्ड क्लासेस क्रिएट करून ठेवले, ते आपल्याला यूज करायचे. ओके. मग आता वन बाय वन आपण ते डिस्कस करू आणि त्याला यूज करू. त्याआधी एक बेसिक सेटअप आपण आपल्या इकडे ॲड करून घेऊ. खूप दिवस झाले सबलाईम यूज केलं नव्हतं, म्हटलं सबलाईम पण आपण यूज करून बघू आज. ओके. आता सपोज आपण सिंपल CSS बघितलं बरोबर. फर्स्ट आपण मार्जिनसाठी बघू. जर मला एखाद्याला मार्जिन द्यायचे असेल, ओके, एखाद्या डिव आहे त्याला मला मार्जिन द्यायचं असेल, तर आपण कसं करायचं? मार्जिन लेफ्ट, टॉप, राईट, बरोबर ना? मार्जिन लेफ्ट सेम ॲज मला टॉपला द्यायचे असेल तर मार्जिन टॉप. ओके. तर आपण ऑल साईड या पद्धतीने मार्जिन देत होतो. मी राईटच करून घेतो. मार्जिन राईट द्यायचो, मार्जिन टॉप. ओके. या पद्धतीने द्यायचो. प्लस आपण मार्जिन ऑटो पण द्यायचो. ओके. आणि जर ऑल साईड जर मार्जिन द्यायचं असेल तर सिंपल आपण काय करायचो? मार्जिन आणि त्याच्या समोर जर काही मार्जिन द्यायचं असेल आपल्याला, तर आपण त्या पद्धतीने काय करायचो? मार्जिन द्यायचो. बरोबर आहे की नाही? तर आता बूस्टअपने काय केलं, याच्यानं शॉर्ट हँड प्रॉपर्टीज बनवलं. एकदम शॉर्टकटमध्ये त्याचा क्लास डिफाईन करून घेतला. जर तुम्हाला मार्जिन लेफ्ट द्यायचं आहे ना, सिंपल तुम्हाला इथं ML टाईप करायचं आहे, हे आलं मार्जिन लेफ्ट. जर मार्जिन राईट द्यायचं आहे तुम्हाला, MR करायचं आहे. मार्जिन टॉप द्यायचं तर MT करायचं आहे. आणि मार्जिन बॉटम करायचं आहे तर MB करायचं आहे. ओके. आणि मार्जिन ऑटो करायचं आहे तर M डॅश ऑटो. हे क्लास आहे तुमचे. ओके. तर आता हे सिंपल क्लासेस दिले. आता याला एक अजून डाऊट येतो. ओके. की सर आपण जसं CSS मध्ये असं ह्या पद्धतीने द्यायचो की मार्जिन लेफ्ट 50 पिक्सल, 10 पिक्सल. ओके. त्याच्यापुढे आपण काहीतरी साईज पण पास करायचो सर, किती पिक्सलमध्ये मला मार्जिन सोडायचे, किती टॉपनी सोडायची, बॉटमनी किती सोडायचे काय. ओके. त्यासाठी बूस्टरअपने काय केलंय, एक रेंज दिली आपल्याला 0 to 5 पर्यंत. ओके. तुम्ही मार्जिन 0 देऊ शकता, 1 देऊ शकता, 2 देऊ शकता, 3, 4 अँड 5. आणि लास्टला तुम्ही देऊ शकता ऑटो. ओके. आता 0 म्हणजे 0 मार्जिन, 1 म्हणजे काहीतरी समथिंग 5 to 6 पिक्सल आहे, 2 म्हणजे काहीतरी 11-12 पिक्सल आहे. असं त्यांची रेंज वाढत जाते अप टू 5 पर्यंत. ओके. आणि ऑटो दिलं तर ऑल साईड मार्जिन सेट होऊन जाते. आता त्याचा एक डेमो घेऊ आपण सिंपल. त्याआधी एक अजून एक पॉईंट आहे, तो पेंटला दाखवतो मी तुम्हाला, तिथे जास्त इझी वेने संपेल. याच्या 49 क्लासेस आहे. मार्जिनच्या रिलेटेड किती क्लासेस आहे? 49. पण एक ट्रिक्स देतो, ती ट्रिक जर जमली तुम्हाला तर 2 मिनिटात सगळे तुमचे लर्न होऊन जातील. मार्जिन टॉप अँड अजून करायला मार्जिन बॉटम. ओके. या साईडने आपण काय या पद्धतीने इंडिव्हिज्युअल साईडला मार्जिन देऊ शकतो. लेफ्ट साईडला द्यायची तुम्ही 0 to 5 पर्यंत देऊ शकता. ओके. मार्जिन लेफ्ट ऑटो पण करू शकता, नो इश्यू. मार्जिन राईट तुम्हाला ऑटो करायचे ऑटो करू शकता, 0 to 5 पर्यंत देऊ शकता. सेम ॲज जेवढे आपले 4 आहे तिथपर्यंत तुम्ही त्याला देऊ शकता. आता त्यानंतर जर तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये द्यायचं असेल
तर इथे काय आयकॉन्स आहे का कर्ली ब्रॅकेट्सचे? ठीक आहे, नाही आपण इथे एक बनवून घेऊ. ओके. जर तुम्हाला मार्जिन लेफ्ट अँड राईट एक सोबत द्यायचे असेल, ओके, मार्जिन लेफ्ट अँड राईट एक सोबत द्यायचे असेल, त्यासाठी तुम्हाला एक क्लास आहे, तो म्हणजे mx. ओके, मग mx ला परत तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता 0 to 5 पर्यंत अँड ऑटो. ओके, सेम ॲज जर तुम्हाला मार्जिन टॉप आणि बॉटमला द्यायचं असेल, तर तुम्हाला इथे काय घ्यावं लागेल, my. त्याला पण तुम्ही काय करू शकता, 0 पासनं ते 5 पर्यंत आणि ऑटो पण त्याला पास करू शकता. ओके, हे झालं तुमच्या, म्हणजे आता हे जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर हे टोटल 49 क्लासेस होता. ओके, मार्जिन लेफ्टचे वेगळे, मार्जिन राईटचे वेगळे, मार्जिन टॉपचे वेगळे, मार्जिन बॉटमचे वेगळे. पण हे जर अल्गोरिदम तुम्हाला कळलं तर ह्या वेने तुम्ही इझिली त्याला अंडरस्टँड करू शकता. प्लस जर सगळ्यांना द्यायचं असेल तुम्हाला ऑल साईड टुगेदर करायचे, आता आपण दोन दोनचे ग्रुप केले ते, ओके, मार्जिन लेफ्ट राईटला जर द्यायचं तुम्ही एमएक्सने देऊ शकता, mx-1. ओके, दोन्ही साईड 1 1, मार्जिन लेफ्टला 1 सुटेल आणि मार्जिन राईटला पण 1 सुटेल. तेच जर तुम्हाला व्हर्टिकल द्यायचे मार्जिन टॉप आणि बॉटमला, ओके, तेव्हा काय यूज करायचं, my यूज करायचं आणि 0 to 5 पर्यंत, किंवा ऑटो पाहिजे असेल तर ऑटो तुम्ही त्याला पास करू शकता. तेच जर ऑल साईड सोडायचं असेल तुम्हाला, ओके, तेच जर तुम्हाला काय करायचं, ऑल साईड जर सोडायचं असेल, त्यासाठी तुम्हाला घ्यावं लागतं सिम्पल फक्त. ओके, सिम्पल घ्यायचा आणि त्याला पण तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता 0 पासून 5 पर्यंत टू ऑटो पण त्याला पास करू शकता. येते ही कन्सेप्ट लक्षात काय सांगितलं मी ते? परत रिपीट करू शकतो जर कोणाला नसेल समजलं तर. येते लक्षात? सिंपल क्लासेस येस त्यांचे. सर, प्लीज रिपीट करा. ओके, हे बघा, आपल्याकडे मार्जिन, मी फर्स्ट मार्जिनचं सांगतो. ओके, मार्जिन जर तुम्हाला द्यायची, आपण 4 वेळी मार्जिन देतो. ओके, लेफ्ट साईडनी, राईट साईडनी, टॉपनी आणि बॉटमनी, बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपण जर सिंपल CSS जर फॉलो केली तर ह्या पद्धतीने देतो, मार्जिन लेफ्ट किती पिक्सल द्यायची तुम्हाला, मार्जिन राईट किती पिक्सल द्यायची, कोलन नंतर पिक्सलची व्हॅल्यू पास करतो. त्या पद्धतीने आपल्याला बूस्टअपने काय केलंय, काही स्टँडर्ड क्लासेस आपल्यासाठी डिफाईन करून ठेवले. त्यासाठी ज्या व्हॅल्यू आहे, ओके, ज्या प्रॉपर्टीच्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या स्टार्ट होतात 0 पासून ते 5 पर्यंत. मग 0 ला कमी मार्जिन, 1 ला थोडी जास्त मार्जिन, 2 ला थोडी त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन, असं इन्क्रीज होऊन जाईल अप टू 5 पर्यंत. ओके, प्लस तुम्हाला जर त्याला ऑटो करायचं आहे, तुम्ही त्याला मार्जिन ऑटो पण पास करू शकता. आता त्याला अजून समजून घेण्यासाठी मी इथे एक डेमो घेतला. आता जर सपोज तुम्हाला मार्जिन लेफ्ट आणि राईट एक सोबत पास करायचं आहे, ओके, तर त्याला काय करू शकता तुम्ही, mx, तो हॉरिझॉन्टल येतो ना म्हणून mx, आणि त्याला पण व्हॅल्यू पास करू शकता 0 to 5 पर्यंत. प्लस त्याला जर ऑटो पण करायचं तर तुम्ही त्याला ऑटो पण करू शकता. ओके, तेच जर मार्जिन टॉप आणि बॉटमला एक सोबत जर तुम्हाला व्हॅल्यू पास करायची आहे, ओके, आपण कसं करतो, my जर 5 केलं तर दोन्ही बाजूनी 5 5 तुमची टॉपची पण सुटेल आणि बॉटमची पण मार्जिन सुटेल. तर त्यासाठी my नावाचा क्लास आहे, तो तुम्हाला पास करायचा हा व्हर्टिकलीसाठी आपला. आणि जर ऑल साईड टुगेदर तुम्हाला एक सोबत जर मार्जिन सोडायचं असेल तर सिंपल पास करायचा आणि च्या पुढे तुमच्या व्हॅल्यू पास करायच्या. एवढंच आहे, यापेक्षा काही जास्त रॉकेट सायन्स नाही. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे, सेम ॲज एक डेमो घेऊ आपण, त्यानंतर तुम्हाला जास्त लक्षात येईल. सपोज एक ड्यू टॅग, ड्यूच्या अंडर आपण काही h1 घेऊ. ओके, एक ड्यू घेतला, पॅरेंट ड्यू, आणि त्याच्या इनसाइड काही h1 टॅग घेतले. ओके, आता याला सपोज आपण काही क्लासेस अप्लाय करू. मी कंट्रोल दाबून आहे ना, ऑल याला सिलेक्ट करतो. ओके, ऑल काय झाले, सिलेक्ट झाले, स्पेस देतो आणि इथं राईट करतो क्लास. ओके,
बीजी ओके. बीजी इन्फो नावाचा एक क्लास आपण काय केला, त्याला ऍड केला. तर इन्फो नावाचा तो क्लास पण आला त्याला, प्लस सगळे चेंज पण झाले. आता मला काय करायचं, हा वरती एकदम अटॅच झालेला आहे बरोबर. किंवा जो ड्यू टॅग आहे आपला, त्याला मला काय करायचं, सेंटर करायचं आहे. भरपूर गोष्टी आपण करू शकतो. जर सेंटर करायचं आहे तर तुम्ही ऑल साइड मार्जिन ऑटो केली तरी तो डेटा सेंटर होऊन जातो. पण आपण काय करू, त्याला टॉपनी मार्जिन सोडू. हा जो डिव आहे आपला, ओके, मला त्याला काय करायचं आहे, मार्जिन टॉप पाहिजे. जर आपल्याकडं बूटस्ट्रॅप नसतं तर आपण एक तर इनलाईन CSS नी पण केलं असतं, असं स्टाईल मार्जिन डॅश टॉप. किती पिक्सल मध्ये पाहिजे, सपोज मी घेतलं 20 पिक्सल. ओके, या पद्धतीने मी क्लास त्याला काय अप्लाय करू शकलो असतो, मग आपल्याला मार्जिन टॉप भेटले असते बरोबर की नाही. तेच जर बूटस्ट्रॅप मध्ये आपल्याला करायचं असेल युजिंग बूटस्ट्रॅप, आपले क्लासेस न यूज करता बूटस्ट्रॅपचे क्लास यूज करून करायचं असेल, जस्ट तुम्हाला इथं काय करायचं आहे, मार्जिन टॉप पाहिजे ना, मग एम आणि टी मार्जिन टॉप, त्याला व्हॅल्यू पास करू शकता तुम्ही 0 पासून ते 5 पर्यंत. 5 म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू त्याची. ओके, ऑटो म्हणजे सेम. मग मी काय करतो, मार्जिन 5 करतो, याला सेव्ह करून रिफ्रेश केलं, मार्जिन 5 त्याला काय घेतली, येऊन गेली. ओके, त्यानंतर याला मी पास करतो मार्जिन लेफ्ट 5, याला मार्जिन राईट 5, याला मार्जिन बॉटम 5, याला मार्जिन टॉप 5 प्लस मला हॉरिझॉन्टली आणि सोडायचे. ओके, तर MX5 तुम्ही 0 पासून 1 to 3 जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पास करू शकता. आणि व्हर्टिकली जर पाहिजे असेल तर मी MY यूज करेल. सपोज मला इथं 2 घ्यायचं तर 2 व्हॅल्यू घेतली. आता तुम्हाला इथे डिफरन्स त्याचा लक्षात येईल बघा. ओके, लेफ्ट साईडने सुटली, टॉपने सुटली, बॉटमने सुटली, ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याला काय केली, मार्जिन सोडू शकतो. इथं प्लस ही एक ऑल साइड मार्जिन झाली, इथे इथे पण ऑल साइड, इथं मार्जिन टॉप सोडली प्लस इथं बॉटम पण सोडली, तो हा आपल्याला डिफरन्स इथे भेटतोय. ओके, सिम्पल आहे, एवढं काय यावर डीप येत नाही. पण एक ते लक्षात ठेवा की याचा वर्क फ्लो कसा असतो. जर एखाद्याचा कोड तुम्ही रिव्ह्यू केला आणि तिथं लक्षात आलं की त्यांनी MX5 केलंय, तर आता MX5 काय, ओके, त्यांनी क्लासच्या पुढे जर MX5 केलं, आपल्याला लगेच लक्षात आलं, अरे MX5 बूटस्ट्रॅपचा क्लास आहे. ओके, हॉरिझॉन्टली म्हणजे राईट आणि लेफ्टची मार्जिन सोडली 5 मध्ये, हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. क्लिअर. Yes, sir. ओके, आता एक स्टेप पुढं सेम काय करायचं पॅडिंगसाठी. ओके, जे आपण आता मार्जिनसाठी बघितलं, जे क्लासेस बनवले, जे काही केलं ते सगळं पॅडिंगसाठी. जिथं एम आहे ना त्याला रिप्लेस करायचं फक्त पीनी. ओके, जिथे जिथे एम आहे ना, आता सपोज मला तुम्ही आन्सर करा, मला पॅडिंग टॉप पाहिजे 5, त्याच्या व्हॅल्यू पण सेम 0 पासून ते 5, आणि जर ऑटो पाहिजे तर ऑटो बरोबर की नाही. जर मला तुम्ही कोणी पण एनीवन आन्सर करा, मला पॅडिंग टॉप पाहिजे 3 पाहिजे, तर कसा क्लास क्रिएट होईल त्याचा. PT. राईट, पॅडिंग टॉप 5. तेच जर मला पॅडिंग बॉटम पाहिजे, PB3 पाहिजे, 3210 ऑटो काय पाहिजे मी त्या पद्धतीने त्याला पास करू शकतो. ओके, मला ऑल साइड पॅडिंग पाहिजे, मी काय करेल, सिंपल P0 करू शकतो किंवा पॅडिंग 5 करू शकतो, P5 करू शकतो, प्लस P0 पण करू शकतो. ओके, आता पॅडिंग वरती तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करता करता लक्षात येईल, मार्जिनच्या पण ज्या गोष्टी त्या पण तुमच्या क्लिअर होऊन जातील. ओके, जसं आपण मार्जिन सोडतो त्याच पद्धतीने पॅडिंग पण सोडू शकतो. एक डिव वाटलंच तर आपण याला रिप्लेस करू, आणि याला मी काय करतो, पॅडिंग टॉप देऊ आपण याला 5 पिक्सल, आणि बॅकग्राऊंड कलर त्याचा सक्सेस करून टाकू. ओके, याला काय झालं, पॅडिंग टॉप भेटली,
टॉप साईडनी पॅडिंग सोडली, राईट लेफ्टला पॅडिंग आहे का नाही, बॉटमला आहे का नाही, फक्त टॉपने भेटली. तसंच जर तुम्हाला ऑल साईड सोडायची, तुम्ही ऑल साईड पण सोडू शकता. बॉटमनी पाहिजे तुम्ही बॉटमनी पण त्याला सोडू शकता. तर सपोज मला पॅडिंग बॉटम पाहिजे, मी काय केलं, सिंपल PB5 केलं तर बॉटम साईडने राहील, टॉपची निघून जाईल. ओके. तसंच जर मला सपोज राईट लेफ्टची पाहिजे, मी काय करेल, PX5 करेल. ओके. हे दोन्ही साईडने काय भेटलं त्याला, पॅडिंग भेटली. जर ऑल साईड सोडायची असेल तर मला क्लास सांगा बरं. सिंपल काय, P पास करायचा. ऑल साईड काय होईल, आता पॅडिंग 5 ऑल साईड पास झाली. हे बघा. क्लिअर डाऊट्स आलं लक्षात काय केलं आपण ते. थोडाफार जर डाऊट असेल लगेच विचारा. नाही. आता एक स्टेप पुढे, यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची छानपैकी. ओके. एक कंटेनर बनवा. कंटेनरमध्ये इमेजेस घ्या, त्याला हेडिंग पण पास करा की कळलं पाहिजे कोणत्या क्लास त्या इमेजला यूज केला आहे. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला तो डेमो बनवायचा आहे. आता पुढचं एक घेऊ आपण. त्याआधी याला काय करू, एक तर कमेंट देऊन टाकू. या कोडला मी काय करतो, कमेंट देऊन टाकतो. आता आपल्याला बघायचे बॅजेस. ओके. जे की आपलं 1-2 दिवसापूर्वी लक्षात आलं होतं. बॅजेस म्हणजे काय, जे तुम्ही ई-कॉमर्स साईट बघितल्या असतील, तिथं वरती जो कार्डचा आयकॉन राहतो तिथे येतो बघा, काउंटर दिसतो, किती कार्ड्समध्ये किती आयटम्स आहे. प्लस तुम्ही काही नोटिफिकेशन पडता, तर नोटिफिकेशन आता व्हॉट्सअपचं जरी बघितलं, आपल्याला किती नोटिफिकेशन पडले, एक कोपऱ्यामध्ये कुठेतरी काहीतरी हायलाईट होत राहतं. ओके. की तुम्हाला 10 नोटिफिकेशन आहे, 5 नोटिफिकेशन आहे, ते तुम्ही दाखवू शकता. बॅजेस ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आता बूस्टअपमध्ये बॅजेस किती प्रकारचे ते पण बघू आपण. ठीक आहे. W3 स्कूलवरनं पण आपल्याला रेफरन्स भेटेलच त्याचा. हा बॅच नावाचा बेस क्लास त्याचा फक्त. जाऊ दे, आपण कस्टमच करू आपले. मी परत इथं काय करतो, एक डिव टॅग घेऊ किंवा नाही डिव घेतला तरी नो इशू. सिम्पली H1 आणि त्याच्या इनसाइड काय करू, काही कंटेंट पास करून घेऊ. वेलकम टू बूटस्ट्रॅप. अँड त्याच्या इनसाइड एक स्पॅन टॅग आणि त्यात काउंटर दिला सपोज 22 आणि याला आपण काय करायचं, एक क्लास द्यावा लागतो आपल्याला, जो की बॅच नावाचा. आता मला बॅच पण कोणत्या कलरचा पाहिजे. ओके. आता मी इथं बॅच क्लास घेतला, मला बॅच कोणता, सक्सेसचा पाहिजे, मी काय करेल, सक्सेस करेल. मला डेंजरचा पाहिजे, मी डेंजरचा पास करेल. ओके. किंवा मला प्रायमरी पाहिजे, मी प्रायमरी पास करेल. सेम ॲज इट इज सगळ्यांसाठी इथे. आपण टोटल याच्यापर्यंत त्याला कॉपी पेस्ट करून घेऊ. त्यानंतर अजून याच्यामध्ये याचा शेप जर चेंज करायचा असेल तर शेप चेंजेससाठी काही क्लासेस आहे आपल्याकडे. एक्स्ट्रा काढून टाकू. याला पण एक हे भेटतं एक्सटेन्शन, की ऑटो रिनेम होतो जो तुमचा क्लास आहे तो, पण त्याला शोधावं लागेल आपल्याला. ओके. तर या पद्धतीने काय झालं, बॅजेस क्रिएट झाले बघा. प्लस ना आपण याला डिव टॅगच्या इनसाइडमध्ये टाकून कंटेनरला ॲड करू. एक मी काय केलं, डिव टॅग विथ कंटेनर. ओके. कंटेनरच्या इनसाइड आपला हा डेटा आहे आणि कंटेनरला मला काय पाहिजे, मार्जिन टॉप पाहिजे 5, म्हणून मी MT5 केलं. ओके. परफेक्ट. तर या पद्धतीने तो बॅजेस तुम्ही क्रिएट करू शकता, आयकॉन्स क्रिएट करू शकता. ओके. आता रिअल टाईमचं एक एक्झाम्पल मी लास्टला दाखवतो. त्याआधी अजून जर दाखवायचं झालं
तर याचे तुम्ही शेप चेंज करू शकता. आता कसा स्क्वेअर बॉक्समध्ये त्याला तुम्ही राऊंडमध्ये करू शकता, पिल शेप देऊ शकता. ओके. इथे एक हॉरिझॉन्टल रो घेऊ आपण HR टॅग, जी की एक लाईन भेटेल आपल्याला त्याच्याखाली. ओके. बाकी डेटा ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करतो. ओके. ही एक लाईन आली HR आपली, ही एक HR लाईन, त्याच्यानंतर कॉपी पेस्ट केलेला आपला हा डेटा. आपण आता याचे जो डेंजर क्लास आहे तो रिमूव्ह करून टाकू. प्रायमरी डार्क इन्फो ओनिंग कोणता राहिला अजून, सेकंडरी आणि डेंजर राहू द्या एक. ओके. तर या पद्धतीने तुम्ही त्याला सेट करू शकता. आणि जर त्याला आपल्याला राऊंड शेपमध्ये टाकायचं आहे तर त्यासाठी बॅच पिल नावाचा एक क्लास आहे. तो क्लास आपल्याला काय करायचा, ॲड करावा लागतो. ओके. तर तो एक राऊंड शेपमध्ये आला. ॲज इट इज तुम्ही सगळ्यांना तो क्लास अप्लाय करू शकता. तो एक पिल शेपमध्ये भेटेल आपल्याला. ओके. आपण तो क्लास काही करू, सगळ्यांना ॲड करून घेऊ. मी सगळ्यांना सिलेक्ट करतो, कंट्रोल दाबून सगळ्यांना सिलेक्ट केलं तर आपला कर्सर सगळीकडे आला. ओके. त्यानंतर स्पेस दिलं आणि बॅच हायफन पिल नावाचा क्लास सगळीकडे राईट झाला. सेव्ह करून जस्ट आता आपल्याला रिफ्रेश करायचं. ओके. ही बॅजेस या पद्धतीने वर्क करतात. अजून यामध्ये सगळ्यांना आवाज येतोय? Yes, sir. ओके. अजून यामध्ये एक क्लास असतो राऊंड करण्यासाठी. परफेक्ट राऊंड जर करायचं असेल तर आपण बॉर्डर रेडियस 50 करू शकतो त्याला. ओके. कारण त्याची हाईट आणि विड्थ सेम असेल तरच होतो. पण त्यासाठी एक क्लास माझ्या लक्षात नाही, राऊंडेड काहीतरी नावाचा एक क्लास असतो. आपण चेक करू, इथे कुठेतरी भेटेल आपल्याला. नाही, यात नाही. आपण बुस्टॅपचे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन चेक करू. बुस्टॅप बॅजेस. ठीक आहे. ओके. पिल बॅचेस, आपण पिल बॅचेस पण यूज केलं, बॅच पिल. नाही, यांनी पण दिलेलं नाही वाटतं. त्यात पॅडिंग वगैरे पण तुम्ही मॅनेज करू शकता. हे बघा, यांनी काय सांगितलंय तुम्हाला, त्याच्या इनसाइड जर पॅडिंग जरी पाहिजे असेल तर पॅडिंग पण देऊ शकता. मार्जिन जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने देऊ शकता. राऊंडेड काहीतरी नावाचा एक क्लास असतो त्याला. तेव्हा आपण एक सेटअप खाली कॉपी करू आणि त्याला ट्राय करून बघू तो क्लास. परत एक आपली हॉरिझॉन्टल रो आणि वरती जो सेटअप आहे त्याला ॲज इट इज कॉपी करून घेऊ. बॅच राऊंडेड असं काहीतरी होतं ते. नाही, स्क्वेअरच येतोय तो. ओके. राऊंडेड सर्कल नावाचा येतो, पण आपण बॅचसाठी यूज करू शकतो. राऊंडेड डॅश सर्कल. ओके. या पद्धतीने वर्क होतो. आता काय झालं, तो एक राऊंडेड सर्कल पण आपल्याला भेटला. आता याचे आपण कलर वगैरे पण चेंज करू शकतो आणि तो क्लास जर सगळीकडे टाकायचा आहे तो सगळीकडे ॲड पण करू शकतो.
सगळीकडे मी कॉपी पेस्ट करून घेतलं त्याला आणि या पद्धतीने तुम्ही ते बॅजेस यूज करू शकता. ओके. आता बॅजेस ही कन्सेप्ट तर लक्षात आली. नोटिफिकेशन प्लस शॉपिंग कार्टच्या तिथे जो काउंटर शो होतो तो जर तुम्हाला क्रिएट करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता. ओके. हेच नाही, तुमच्या कस्टम CSS ने पण तुम्ही त्याला बनवू शकता. आणि मार्जिनमध्ये सांगायचं झालं की त्यांनी तर दिलंय आपल्याला मार्जिन MT5 पर्यंत दिलंय. ओके. मार्जिन 5 पर्यंत तुम्ही पास करू शकता. त्याला पण तुम्ही कस्टमाइज करू शकता. मार्जिन टॉप जो क्लास आहे त्याला तुम्हाला 100 पिक्सल करायचं आहे तर तुम्ही तुमच्या स्टाईल डॉट CSS मध्ये जाऊन त्याला कस्टमाइज करू शकता. कस्टमाइज कसं करायचं माहिती आहे ना सगळ्यांना? बूटस्ट्रॅपचे क्लास कस्टमाइज कसे करायचे ते? एकदा एक्सप्लेन करून द्या सर. ओके. हे बघा, आपण मार्जिनचं ना, ठीक आहे, मार्जिनचं वरती आपण कमेंट केलंय ना, याची कमेंट काय करू, रिमूव्ह करून टाकू. ओके. आणि यात बाकीचं नको आहे मला, काही एकच सिंपल डेमो पाहिजे. आणि याचा बॅकग्राऊंड कलर सपोज इन्फो घेऊ आणि इनसाइड डिफॉल्टमध्ये सेट करून घेतलं. ओके. एक कंटेनर आहे, त्याला मार्जिन टॉप सोडली, बरोबर. त्यानंतर हा मधला डेटा आहे. आता मध्ये जो H1 आहे ना त्याला मी काय करतो, मार्जिन लेफ्ट आपण 5 सोडले ना, तिथं मी काय करतो त्याला मार्जिन टॉप किंवा मार्जिन बॉटम 5 करतो किंवा 3 करतो. ओके. बॉटम साईडने आपल्याला काय भेटली, मार्जिन भेटली, पण मग तसं एक्सप्लेनेशन नाही होणार ते, पण ठीक आहे, ठेवू शकतो आपण तसं पण. किंवा मार्जिन टॉप घेऊ आणि याच्यावरती परत एक H1 घेऊ, म्हणजे डिफरन्स कळेल कितीपासून आपली मार्जिन सुटली. आणि ते एक हॉरिझॉन्टल रो. ओके. आता इथपासनं कळेल आपल्याला की मार्जिन टॉप आपली किती येते, बरोबर की नाही. या H1 ला आता आपण ऑलरेडी मार्जिन टॉप 3 दिली आहे. आता मी काय करतो त्याला काढून टाकतो आणि मार्जिन टॉप 5 देतो, म्हणजे या 4 पासनं ही जी हॉरिझॉन्टल रो आली आपली तिच्यापासनं मार्जिन टॉप 5 भेटेल आपल्याला. ओके. तो परत खाली थोडा खाली आला. आता मला काय करायचं, जो मार्जिन टॉप क्लास आहे ना, फक्त एवढीच मार्जिन नको आहे मला, डिफरन्स खूप मोठा पाहिजे, 200 ते 300 पिक्सलमध्ये मार्जिन टॉप पाहिजे मला. ओके. तर मी सेपरेट क्लास पण बनवू शकतो किंवा आपली जी स्टाईल डॉट CSS इथे बनवलेली ती इकडे लिंक केलेली असेल, बरोबर. आपण बटन इन्फोसाठी थोडं कलर चेंज केले होते, ते नको आहे मला. हा जो आपला क्लास आहे मार्जिन टॉप नावाचा, बरोबर, मी त्याला कस्टमाइज करून गेली तर डॉट MT5. तर मला किती पाहिजे मार्जिन टॉप, मी तर सिंपल ती प्रॉपर्टी राईट करून घेईल, मार्जिन टॉप मला 500 पिक्सल पाहिजे. ओके. प्लस तुम्ही इथं नॉट इम्पॉर्टंट पण लावू शकता. हे कशासाठी राहतं नॉट इम्पॉर्टंट, जर आधीची काय त्याला CSS राईट केलेले असेल आणि तुम्ही जी राईट करताय तीच त्याला वर्किंग झाली पाहिजे, तर नॉट इम्पॉर्टंट तिथं तुमचं वर्क होतं. फाईल सेव्ह नाही केली का आपण त्याला, आणि इथे आपली स्टाईल डॉट CSS काय पाहिजे, कनेक्टेड पाहिजे. ओके, परफेक्ट. आणि ते लास्टला आहे, बरोबर, म्हणजे या 3 फाईलमध्ये लास्टच्या फाईलमध्ये जो चेंजेस होईल तो पकडेल तो, बरोबर. घेत नाही, पण एक मिनटं चेक करू, काहीतरी असेल प्रॉब्लेम. ओके. आपण इथं राईट केलंय पण ते वर्क होत नाही. जेव्हा मी त्याला नॉट इम्पॉर्टंट लावला क्लास, ओके, इथं काय केलं, नॉट इम्पॉर्टंट हा जो क्लास, सॉरी, पुढे त्याला काय केलं, नॉट इम्पॉर्टंट अटॅच केलं, तर आपली CSS आता ओव्हर राईड होणार नाही. आपण जे राईट केलंय ते वर्किंग होऊन जाईल, हे बघा. ओके. त्यांचं म्हणणं काय की मार्जिन टॉप तुम्ही
इथनं कस्टमाइज नाही करू शकत आहे, कारण बुस्टरॅपमध्ये पण त्याला नॉट इम्पॉर्टंट लावलेलं आहे. आता प्रायोरिटी होईल बुस्टरॅपच्या फाईलमध्ये पण मार्जिन टॉप जे MT5 ला क्लास घेतला असेल त्यात समथिंग काहीतरी पिक्सलमध्ये त्यांनी मार्जिन घेतले असेल. त्यानंतर आपण स्टाईल डॉट सी एस एसमध्ये काय करतोय, कस्टममध्ये बनवतोय. बरोबर, आपण जी पण पास केली त्यांनी जर नॉट इम्पॉर्टंट लावलेलं असेल त्यांच्या सी एस एसच्या प्रॉपर्टीमध्ये, तर त्यांची वर्क होणार आहे. ओके, इकडे आपण बाहेर कुठे पण सी एस एस राईट करा. जर तसं नसेल होत, आपण सी एस एस राईट करून पण आपली वर्क होत नसेल, तर तिथं काय पुढे पास करायचं, नॉट इम्पॉर्टंट, स्ट्रिक्टली आम्ही राईट केलेली सी एस एस यूज करा. ओके, त्याचा मिनिंग हा होतो. तर या पद्धतीने तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता. एनी बुस्टरॅप कोणता पण क्लास असो, तुम्हाला तुमच्या वेळी त्याला कस्टमाइज करू शकता. ओके, आता मार्जिन टॉप आहे ना, मला ते नको आहे. मला त्याचा बॅकग्राऊंड कलर आहे ना रेड पाहिजे. आणि इथे पण आपण काय करू, नॉट इम्पॉर्टंट त्याला ॲड करून घेऊ. हा क्लास तर मार्जिनसाठीच आहे, तरी पण आपण त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज राईट करू त्या प्रॉपर्टीज आपल्या वर्क होणार आहे. बॅकग्राऊंड कलर रेड, टेक्स्ट कलर व्हाईट, इथे पण नॉट इम्पॉर्टंट, अँड फॉन्ट साईज 30 पिक्सल नॉट इम्पॉर्टंट. ओके, तर जिथे जिथे आपला मार्जिन टॉप होता त्याला आपण ज्या प्रॉपर्टीज राईट केल्या त्या प्रॉपर्टीज येऊन गेल्या बघा. आता बुस्टरॅपची पण फाईल कनेक्ट आहे, पण त्याच्या खाली आपली स्टाईल डॉट सी एस एस आहे, म्हणजे आपण जे पण राईट करणार ते इथं वर्क होईल. येते लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही कोणता पण क्लास कस्टमाइज करू शकता बुस्टरॅपचा. पण खूप वेळ आली तरच ओके सर. करायचं, नाहीतर नाही करायचं, कारण ती फाईल खूप इम्पॉर्टंट असते. त्यात जर चेंज केला तर पूर्ण ठिकाणी तुमचे चेंजेस होऊन जातील. ओके, स्टँडर्ड क्लास आहे त्याला नाही हात लावायचा. जर तुम्हाला जर वेगळं काही पाहिजे असेल, तुम्ही कस्टम स्वतःचा क्लास क्रिएट करून घ्या. सपोज तुम्ही असं घेऊ शकता, मार्जिन टॉप म्हणून एक क्लास बनवून घ्या, किंवा तुमचा कस्टम क्लास तुम्ही तयार करून घ्या डायरेक्ट मार्जिन टॉप नावाचा असा, आणि त्यात तुमच्या प्रॉपर्टीज राईट करून घ्या की मार्जिन टॉप मला किती पाहिजे. ओके, आणि तो क्लास तुम्ही यूज करू शकता. येते लक्षात? हो सर. ओके, नो इशू. ठीक आहे, या पद्धतीने आपण आता बॅजेस बघितले, मार्जिन पण बघितले. आता काय करू, एक डेमो बघू. एक सिम्पल आहे ना, खाली क्रिएट करू बटन्स वगैरेला, जसं त्यांनी इथे कुठेतरी करून दाखवलं आपल्याला. ओके, या पद्धतीने कसं करताना ते चेक करू आपण आपण बनवू स्वतःच. ओके, त्यासाठी फर्स्ट तर याला कमेंट, इथे एक HR, सपोज मी एक S2 घेतला आणि S2 ला आपण हेडिंग पास करू समथिंग काहीतरी. ओके, मी जेव्हा त्याला रिफ्रेश करतो आपल्याला काय भेटलं, ते हेडिंग पण भेटलंय. पण मला अजून थोडं बिगर पाहिजे. मग आपल्याकडे डिस्प्ले नावाचा एक क्लास आहे. क्लास मी ॲड करतो, डिस्प्ले समथिंग 232 करून बघू किती होतो. ओके, डिस्प्ले 2 काय केलं, त्याला मी ॲड केला, खूप जास्त बिगर झालाय तो. ओके, डिस्प्ले 3 सफिशियंट आहे. त्याचा टेक्स्ट कलर पण मला चेंज करायचा आहे, म्हणून मी काय करतो, टेक्स्ट प्रायमरी घेऊ आपण. ओके, आणि त्याच्या खाली मला एक पॅराग्राफ पाहिजे. मी एक पॅराग्राफ घेतो, पी टॅग विथ त्याला लीड नावाचा क्लास, आणि त्यात लोरेम समथिंग 60 टॅब. ओके, यात लोरेम नाही होत वाटतं वर्किंग. ओके,
प्रत्येकाच्या एडिटरला थोडा इश्यू असेल, माझ्या याला हा प्रॉब्लेम आहे सबलाईमला. तुमच्या याच्यात होऊन जाईल ते. माझं त्या टॅगच्या इनसाइड ती कमांड द्यावं लागते, तेव्हा तो लोरेमचा डेटा आपल्यासाठी प्रिंट करतो. तसं VS कोडला काही प्रॉब्लेम नाही, तिथे होऊन जातं ते. विथ क्लास कॉल लीड आपण आपल्याला भेटला आहे डेटा. परफेक्ट. आपण 2 पॅराग्राफ घेऊ. ओके, त्याच्या खाली मला बटन पाहिजे. आता याच्यामध्ये पण तुम्ही शॉर्टकट प्रॉपर्टी यूज करू शकता हे करण्यासाठी, पण बटन्स आपण अजून बघितले नाही. ओके, तर मी इथं काय करतो, नोटिफिकेशन म्हणून ॲड करून घेतलं. आणि आता आपल्याला बटन्स जर बूटस्ट्रॅपचे यूज करायचे असेल तर क्लास BTN हा त्याचा बेस क्लास झाला, आणि कोणत्या कलरचं तुम्हाला बटन पाहिजे ते तुम्हाला इथं काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर मला BTN प्रायमरी पाहिजे, किंवा आपण लाईट घेऊ आणि त्यामध्ये रेड कलर ॲड करू, म्हणजे ते दिसायला छान दिसेल. ओके, नोटिफिकेशन नावाचं काय झालं, एक बटन आपल्याला आलं बरोबर. आता याच्या इनसाइड मला एक बॅच पाहिजे. नोटिफिकेशन्स घेऊ आपण, आणि त्याच्या इनसाइड एक स्पॅन टॅग, त्याला मी ॲड करतो 5, आणि याला मला क्लास घ्यायचा आहे. ओके, मला इथं पिल कलरमधला बॅच घ्यायचा आहे, आणि त्याचा टेक्स्ट कलर रेड घ्यायचा आहे. सांगा कोणते क्लास ॲड करावे लागतील. सिम्पल आहे ना, आपण आताच बघितलं काय, बॅच हा आपला बेस क्लास आहे बरोबर, म्हणून बॅच घ्यावा लागेल. त्यानंतर मला बॅच कोणत्या कलरचा पाहिजे, डेंजर कलर म्हणजे रेड कलरचा, म्हणून मी रेड कलरचा घेतला. प्लस पिल पाहिजे तर मी बॅच पिल म्हणून ॲड करून घेईल पुढे. बस एवढे 3 क्लासेस ॲड केले तरी आपलं काम होऊन जातं. हे बघा इथे आपल्याला तो बॅच येऊन गेला. ओके, त्याची फॉन्ट साईज वगैरे पण आपण वाढू शकतो, no इश्यू. किती मोठा करायचं काय, स्क्वेअरमध्ये ठेवून बघू कसा दिसतो तो. ओके, स्क्वेअरमध्ये पण आला, आपल्याला दिसतंय की नोटिफिकेशन टोटल 5 नोटिफिकेशन. आणि आपण सेम एक बनवू अजून. या एडिटरला पण कंट्रोल डीचा सपोर्ट नाही. तुमच्याला असेल का, की आता सपोज मला हा टॅग कॉपी करायचा आहे, बटनवरती क्लिक केलं मी आणि सिंपल कंट्रोल आणि डी दाबलं तर खाली ती लाईन कॉपी पेस्ट होते. ओके, काही काही एडिटरला सपोर्ट करतात ते, काही काही एडिटरला नाही करत. तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या एडिटरला होतंय का. प्रायमरी आणि बॅच पण मला काय पाहिजे, प्रायमरीमध्ये पाहिजे. आणि राऊंडेड सर्कल पाहिजे. ओके, एक बटन क्रिएट झालं, तिथे बॅच पण क्रिएट झाला. पण तो बॅच आहे ना रेडमध्ये छान वाटेल, तिथे दिसत नाही तो कलर. ओके, तर सर्कलमध्ये एक बॅच पण भेटला, आणि तो या पद्धतीने पण दिसतोय. आता मला काय करायचं, त्याला कस्टमाइज जर करायचं असेल तर मी करू शकतो. त्या बॅचला इथं सिलेक्ट करतो मी त्याला. ओके, आणि त्याला इनलाईन CSS आपण काय करू, ॲड करू. सपोज पॅडिंग पाहिजे मला 10 पिक्सल एवढा दिसतोय तो ऑल साईड. प्लस त्याच्या इनसाईड जी फॉन्ट आहे तो फॉन्ट साईज पण मी इथनं इन्क्रीज करू शकतो. फॉन्ट साईज 15 पिक्सल. ओके, आणि बॅच पिल काढून टाकलं, स्क्वेअरमध्ये घेतला तर तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल. म्हणजे कस्टमाइज करू शकतो आपण त्याला. ओके, तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला छान कस्टमाइज करा. आणि अजून एक सांगेल तुम्हाला, मी बूस्ट्रॅपच्या CSSच्या पोझिशन पण शिकवलं आहे बरोबर आहे का. ह्या बॅचची पोझिशन मला इथं ना या कॉर्नरला पाहिजे. तर ते टास्क असेल तुमच्यासाठी, पॅरेंट रिलेटिव्ह ठेवायचा, चाइल्ड ॲब्सल्यूट ठेवायचा, आणि त्याला जिथे पाहिजे तिथे तुम्ही त्याला शिफ्ट करू शकता. लॉजिक पण सांगितलंय, तुम्हाला ट्राय करायचं आहे. ओके,
ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण एवढंच घेऊ. उद्या परत नवीन काही कन्सेप्ट घेऊ. आजचं शिकवलेलं समजलं सगळ्यांना? हो येस सर. सर. ओके ठीक आहे, चालेल. आपण उद्या भेटू. एंड करतो मीटिंग मी. काय डाऊट्स असतील नक्की विचारा.